चिंचवडच्या पिंपळे सौदागरमध्ये आपण आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत सरळ बघायला मिळते. आपण बघू शकतो आता आपल्या समोर राष्ट्रवादीचे उमेश काटे आहेत, ज्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे आहेत. आपण बोलूया उमेश काटे, काय सांगाल तुम्ही? 7 दिवसाचा आता प्रवास प्रचार जो झाला त्याच्यामध्ये तुम्हाला कसे अनुभव आले, काय वाटतंय? मला या 7 दिवसात गेल्या खूप छान अनुभव आले. नागरिकांचा जो काही प्रतिसाद मिळतोय, मला 100% खात्री आहे की येणाऱ्या 16 तारखेचा निकाल हा आमच्या बाजूने एक साईडने वन साइडेड असेल अशी मला खात्री वाटते. ज्या पद्धतीने या भागाची विकासाची धोरण माननीय श्री माझे नेते विठ्ठल नाना काटे यांनी राबवलं आहे, त्याला जनतेमध्ये खूप सारा प्रतिसाद आहे. तसेच मी गेले 7-8 वर्ष जे काही सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, महिला सशक्तीकरण, एज्युकेशन यावरती जे काम करत आलो आहे, मला माझ्या नागरिकांशी थेट कनेक्ट आहे आणि हा थेट कनेक्ट मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या विजयाकडे नेऊन चालतो. हा परिसरामधला जो विकास आहे तो तर राष्ट्रवादीला अशा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांमध्ये तुम्हाला काय वाटलं हे सगळं प्रचार करताना? किंवा 2007 पासून या भागाच्या डेव्हलपमेंटला जोरदार सुरुवात झाली आणि ही सुरुवात माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महापालिकेवरती एक हाती सत्ता होती, त्या माध्यमातून अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझे नेते विठ्ठल नाना काटे यांनी या भागाचा बेस बनवला. त्या बेस बनवत असताना इथल्या सर्व नागरिक समस्यांची जाणीव त्यांना चांगल्या पद्धतीने असल्यामुळे इथल्या सर्वच नागरिक समस्यांवरती त्यांनी योग्य नियोजन, उपाययोजना करत येणाऱ्या 20-25 वर्षाचा विचार करत चांगल्या पद्धतीने नियोजन करून इथल्या सर्व सुविधा सोयी डेव्हलप केल्यात. इथली विकास कामं तुम्ही पाहू शकता, क्रीडांगणं, गार्डन्स, रस्ते हे सगळे राष्ट्रवादीच्या काळात झालेले आहेत. शत्रुघ्न काटे जे तुमच्या विरोधात आहेत ते सुद्धा सांगतात की आम्ही केलं. कसं केलं, कुठं केलं, कुठून केलं, कुणाच्या नेतृत्वाखाली केलं? त्यांचा मूळ मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. 2007 काँग्रेस, 2012 राष्ट्रवादी, ठळक अंडरलाईन डबल राष्ट्रवादी. मी सांगतोय 12 ते 17च्या डेव्हलपमेंट बद्दल तुम्ही महत्त्वाचा प्रश्न की वरिष्ठ लेवलवर एकमेकांवर मोठ्या प्रमाणात आरोप झाले. भारतीय जनता पक्ष त्यांचा जाहीरनामा ऑनलाईन प्रसिद्ध केलाय, ते समोर सुद्धा आले नाहीत, काय सांगा? नागरिकांसमोर किंवा माध्यमांसमोर ते लोक येऊ शकत नाही. तुम्हालाही माहिती असेल का नाही येऊ शकत, कारण त्यांना प्रत्युत्तर द्यायला त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं त्यांनी काम गेल्या 8-9 वर्षात केलेलं नाही आहे आणि हे काम म्हणून त्यांना एवढं लपून छपून हे सगळे उद्योग करावे लागतात. एकंदर बघितलं तर काटे यांचा विश्वास जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि राष्ट्रवादीनेच प्रचार केला आहे आणि त्यांना माध्यमांसमोर जाऊन उत्तर देण्याची त्यांची क्षमता नसल्याचंही काटे यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत ही निवडणूक मात्र नक्कीच चुरशीची होणार आहे. काटे विरुद्ध काटे अशी लढत आहे. जिंकले तरी काटे आणि पडले तरी काटे या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळणार. सचिन चव्हाण, पिंपरी चिंचवड.